जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले लोकप्रिय उमेदवार सुनील मेंढेजी, आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांचा उल्लेख आत्ताच बावनकुळे साहेबांनी कार्यसम्राट आमदार म्हणून केलाय असे विजयभाऊ रंगालेजी, राजेंद्र जैनजी ज्यांचा जन्मदिवस आहे असे आपले अध्यक्ष येशुरावजी उपराळे, पंकजी रांगाले, प्रेमभाऊ रांगाले, हेमंतजी पटले, अजयदास वैद्यगुरुजी, उमेशजी रांगाले, अविनाशजी जयस्वाल, उमेश्वरी बघेले, सोनालीताई देशपांडे, सीताताई रांगाले, धनेंद्र अहले, ममताताई वैस, अजय गौर, ओम कटरे, डॉक्टर युगेंद्र भगत, भाऊराव कथारे, स्वानंद पारधी, संजय बारेवार, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता निवडणुकीकरता या ठिकाणी आलो आहे, पण लवकरच एका जलपूजनाकरता आणि दुसऱ्या भूमिपूजनाकरता देखील मी या ठिकाणी येणार आहे। मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार विजयभाऊ यांच्या प्रयत्नातून आपण 23 फेब्रुवारी 2019 धापेवाडा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं काम कोविड असताना देखील अत्यंत वेगाने आपण त्या ठिकाणी केलं आणि 31 डिसेंबर 2023 टेस्टिंग करता आपण त्याचं पाणी सोडलेलं आहे आणि जून निवडणूक झाली, मोदीजींनी पुन्हा शपथ घेतली की जून मध्ये याच्या जलपूजनाकरता मी या ठिकाणी येणार आहे आणि त्यासोबत आपण धापेवाडा उपसा सिंचन 2 यालाही 5,217 कोटी रुपयाची सुप्रमा दिलेली आहे आणि त्याचं भूमिपूजन देखील त्याच वेळी आपण करणार आहोत। त्यामुळे आपल्या भागाला सुजलाम सुफलाम करण्याकरता निवडणुकीनंतरही आज आलो आहे तो आपले सुनील मेंढेजी यांना तुमचा आशीर्वाद मिळावा ही विनंती करण्याकरता आलो आहे। बंधू भगिनींनो, बावनकुळेजींनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, ही जिल्हा परिषदेची नाही, ही नगरपालिकेची नाही, ही विधानसभेची देखील निवडणूक नाही। ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। पुढचे 5 वर्ष या देशावर कोण राज्य करेल, तुमचं भविष्य आणि भवितव्य 5 वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याकरताची निवडणूक आहे। आणि इथे आपल्याकडे केवळ 2च पर्याय आहेत, तिसरा पर्याय नाही। एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहे। मोदीजींच्या नेतृत्वात एनडीए आहे, महायुती आहे, आपली शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, रिपाई आहे, रासपा आहे, जनसुराज्य आहे, असे वेगवेगळ्या पक्षांची पोट या ठिकाणी आपण बांधली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींसोबत 26 पक्षांचं एक खिचडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आता आपली महायुती कशी आहे? आपली महायुती मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि मोदीजींचं भक्कम इंजिन हे आपल्या महायुतीचं इंजिन आहे।
आणि या महायुतीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, रिपाई असेल, वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत. विकासाची ट्रेन आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात या ट्रेनमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी सर्व समाजाच्या लोकांना बसण्याची व्यवस्था मोदीजींच्या ट्रेनमध्ये आहे. आणि दुसरीकडे राहुल गांधींची ट्रेन आहे. सगळे इंजिनच आहे, डब्बा एकही नाही आहे. तुम्ही पहा, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, तिकडे ममता बनर्जी म्हणते मी इंजिन आहे, तिकडे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, तिकडे अखिलेश यादव म्हणतात मी इंजिन आहे, तिकडे स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे. यांच्याकडे फक्त इंजिन आहे, डब्बा एकही नाही. आता मला सांगा, इंजिन मध्ये बसायला किती लोकांना जागा असते? फक्त ड्रायव्हर करता जागा असते, इंजिन मध्ये कोणालाही बसायला जागा नसते. यांच्या इंजिन मध्ये केवळ यांना आणि यांच्या परिवाराला बसायला जागा आहे, त्याशिवाय कोणाही करता यांच्याकडे जागा नाही. आणि यांची विकासाची गाडी कशी आहे? एक इंजिन दिल्लीकडे ओढते तर दुसरं चेन्नईकडे ओढते, एक कलकत्त्याकडे ओढते तर दुसरं त्या ठिकाणी अहमदाबादकडे ओढते. त्यामुळे यांची ट्रेन हलतही नाही, डुलतही नाही आणि पुढेही जात नाही. अशी ठप्प झालेली ट्रेन, अशी ठप्प झालेली विकासाचं इंजिन हे राहुल गांधींच्या जवळ आहे. आणि म्हणून पर्याय आता एकच उरला आहे, तो पर्याय म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आपली महायुती. आणि आपण ज्यावेळी सुनील मेंढेंना कमळाचं बटन दाबून मत देतो, हे मत केवळ सुनील मेंढेंना नसतं, सुनील मेंढेंच्या माध्यमातून माननीय मोदी साहेबांना आपण त्या ठिकाणी मत देत असतो. हे मत मोदी साहेबांना थेट जातं. बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला. केवळ 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणलं. जगाच्या पाठीवरचा एक विक्रम आहे. जगातले अर्थतज्ञ म्हणतात केवळ 10 वर्षात 25 कोटी गरिबांचं जीवन बदलू कसं शकतं, पण ते मोदीजींनी करून दाखवलं. आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 20 कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरातनं झोपड्यातनं पक्क्या घरात राहायला गेले. 55 कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं, मोदीजींमुळे आज त्यांच्या घरी शौचालय आहे. 50 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी गॅस नव्हता, त्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा. माता भगिनींना चूल फुकत फुकत धुवा हात घेत घेत स्वयंपाक करावा लागायचा. आज त्यांच्या घरी गॅसचे सिलेंडर मोदीजींनी दिले आहे. 60 कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं. माता भगिनींना हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं. अशा 60 कोटी लोकांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी केवळ 10 वर्षांमध्ये या ठिकाणी पोहोचवलं. आज आपण पहा, जवळपास 55 कोटी लोक असे आहेत की ज्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला. कुठलेही ऑपरेशन असो, कुठलाही इलाज नको, एक नवा पैसा त्यांना लागणार नाही. आज आम्ही अनेक ठिकाणी जातो, म्हातारे लोक येऊन भेटतात आणि आम्हाला म्हणतात साहेब मोदीजींमुळे जिवंत आहे, माझ्या ऑपरेशनला 3 लाख रुपये लागणार होते. घरच्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला 3 लाखाचं ऑपरेशन करायचं तर खरंच विकावं लागेल, त्यापेक्षा आता पुष्कळ वर्ष जगलो गेलं तर काय फरक पडतो. पण त्याच वेळी मोदीजींची आयुष्यमान भारत योजना समजली आणि एकही पैसा लागला नाही. माझं ऑपरेशन झालं, आज माझा पुनर्जन्म झालाय, तो नरेंद्र मोदीजींमुळे झालाय, हे सांगणारे लाखो लोक आज या ठिकाणी आपल्याला मिळतात. आज आपल्या घरचे जे बुजुर्ग आहेत, या बुजुर्गांना मोदीजींच्या माध्यमातून ज्या सिनियर सिटीजनला आवश्यक गोष्टी आहेत, कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र
कवळी पाहिजे तर कवळी मिळते, चष्मा पाहिजे तर चष्मा मिळतो, चालायला स्टिक पाहिजे तर स्टिक मिळते, कमोड पाहिजे तर कमोड मिळतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी प्रॉस्थेटिक लेग आणि प्रॉस्थेटिक हँड याची व्यवस्था केली. जे दिव्यांग चालू शकत नव्हते ते मोटरसायकल चालवू शकतील अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे कृत्रिम पाय लाखो दिव्यांगांना मोदीजींच्या योजनेतून त्या ठिकाणी लावण्यात आले. आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. मोदीजींनी 85 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आमच्या माता भगिनींना आपल्या पायावर उभं केलं. आणि एवढंच नाही तर मुद्रा सारख्या योजनेमध्ये आमच्या युवांकरता मोदीजींनी 50 कोटीपेक्षा जास्त आमच्या युवांना 10 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी बिना तारणाचं हे त्या ठिकाणी दिलं. आणि माता भगिनींनो याच्यामध्ये 60% महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या, मोदीजी असं म्हणतात एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण जेव्हा एक महिला पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार तिचा पायावर उभा राहतो. आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही तर आता या मंचावर महिला कमी आहे, पण आता हे चालणार नाहीये. मोदीजींनी आता महिलांना 2026 नंतर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण दिलं आहे. आता पुढच्या काळात 50% महिला मंचावर आपल्याला घ्यायलाच लागणार आहे, कारण मोदीजींनी सांगितलं महिलांच्या शिवाय देश चालणार नाही. त्यामुळे समाजातले सगळे लोक आज बघा आमच्या शेतकऱ्यांना मोदीजीने 6,000 रुपये त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला. आपण राज्यातर्फे 6,000 रुपये दिला, 12,000 रुपये किसान सन्मान निधी आज आमच्या शेतकऱ्यांना मिळतोय. आमच्या शेतकऱ्यांना मायक्रो युरिया नॅनो युरिया त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आणि पुढच्या काळामध्ये विशेषतः मोदीजींनी सांगितलं की पुढच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हमी भाव वाढवून आणि भंडाराची व्यवस्था करून शेतकऱ्यांचं कल्याण करण्याकरता केंद्राचं सरकार हे पूर्णपणे कटिबद्ध आहे. आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांकरता मोदीजींनी केल्या. मग त्याच्यामध्ये आज आपण फसल विमा योजना असू द्या, त्या ठिकाणी भंडाराची योजना असू द्या, त्या ठिकाणी खरेदीची योजना असू द्या. 10 वर्षामध्ये युपीएच्या सरकारमध्ये जेवढ्या शेतमालाची खरेदी झाली त्याच्या 10 पट जास्त शेतमालाची खरेदी ही आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी 10 वर्षात आपण केली. आणि भंडारा गोंदियात तर सगळ्यांना माहिती आहे की आमच्या भागाच्या शेतकऱ्याला 20,000 रुपयाचा बोनस हा त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण दिला. आणि एकनाथरावजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि ही मदत आज आपण केली. एवढंच नाही तर आता सौर कृषी वाहिनी योजना आपण आणतो. आणि या योजनेच्या अंतर्गत पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये भंडारा गोंदियासहित महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज अखंडित हमी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे बंधूभगिनींनो मोदीजींच्या नेतृत्वात अनेक योजना. आणि आता पुन्हा निवडून आल्यानंतर मोदीजींनी सांगितलं 10 लाखाचं मुद्रा लोन आता 20 लाख होणार आहे. आणि दुसरी महत्वाची योजना मोदीजींनी आणली आहे. कोविड पासून मोदीजी 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. मोदीजींनी सांगितलं पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात येईल. त्याच्याकडे 1 पैसा घेतला जाणार नाही. मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली आहे. 1 कोटी लोकांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलं आहे. या योजनेमध्ये प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल लागणार आहे आणि प्रत्येकाला 300 युनिट पर्यंतची वीज ही फ्री मिळणार आहे, मोफत मिळणार आहे. 1 पैशाचं बिल कोणाला भरावं लागणार नाही.
की मोदीजींनी योजना या ठिकाणी काढली आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी जर योजनांच्या संदर्भात सांगत राहिलो तर अख्खं संध्याकाळ निघून जाईल. पण मला एवढंच सांगायचं आहे, मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. मोदीजींनी एक मजबूत अर्थव्यवस्था तयार केली. जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आता भारताची आहे. आणि मोदीजींना तिसरी टर्म दिली की मोदीजी आपल्या अर्थव्यवस्थेला जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करणार आहे. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते, संधी तयार होते. अर्थव्यवस्था मोठी होते, रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था मोठी होते, नोकऱ्या मिळतात. अर्थव्यवस्था मोठी होते, गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते, संरक्षणाकरता पैसा मिळतो. अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा मोठ्या प्रमाणात देशाची प्रगती होते. आणि मोदीजींनी तर सांगितलं, पिछले 10 साल ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. अगले 5 साल आपको पिक्चर दिखाएंगे. पुढच्या 5 वर्षांमध्ये एक बलशाली भारत आणि बलशाली महाराष्ट्र आपण तयार करणार आहोत. आणि त्याकरता मोदीजींना साथ देणारा खासदार निवडून द्यायचा आहे. आणि मग येत्या 19 तारखेला ज्यावेळी आपण कमळाचं बटन दाबू त्यावेळी वोट सुनील मेंढेला मिळेल आणि शॉक काँग्रेसवाल्यांना लागेल. आणि या देशामध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार तयार होईल. त्याकरता आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले लोकप्रिय उमेदवार सुनील मेंढेजी, आपले लोकप्रिय आमदार आणि ज्यांचा उल्लेख आत्ताच बावनकुळे साहेबांनी कार्यसम्राट आमदार म्हणून केला आहे असे विजयभाऊ रंगालेजी, राजेंद्र जैनजी ज्यांचा जन्मदिवस आहे असे आपले अध्यक्ष येशूलालजी उपराळे, पंकजी रांगाले, प्रेमभाऊ रांगाले, हेमंतजी कटले, अजयदास वैद्यगुरुजी, उमेशजी रांगाले, अविनाशजी जयस्वाल, उमेश्वरी बघेले, सोनालीताई देशपांडे, सीताताई रांगाले, धनेंद्र अहले, ममताताई बैस, अजय गौर, ओम कटरे, डॉक्टर युगेंद्र भगत, भाऊराव कथारे, स्वानंद पारधी, संजय बारेवा, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आता निवडणुकीकरता या ठिकाणी आलो आहे. पण लवकरच एका जलपूजनाकरता आणि दुसऱ्या भूमिपूजनाकरता देखील मी या ठिकाणी येणार. मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार विजयभाऊ यांच्या प्रयत्नातून आपण 23 फेब्रुवारी 2019ला धापेवाडा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि त्याचं काम कोविड असताना देखील अत्यंत वेगाने आपण त्या ठिकाणी केलं आणि 31 डिसेंबर 2023ला टेस्टिंग करता आपण त्याचं पाणी सोडलेलं आहे. आणि जून निवडणूक झाली, मोदीजींनी पुन्हा शपथ घेतली की जूनमध्ये याच्या जलपूजनाकरता मी या ठिकाणी येणार आहे. आणि त्याचसोबत